सांगलीच्या जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांचा राजीनामा अजूनही भाजपनं मंजूर केला नाही, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। जगतापांनी भाजप विरोधात बंड करत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार केला होता, मात्र मतदान संपलं तरीही भाजपनं जगतापांचा राजीनामा मंजूर केला नाही। वाशिममध्ये बंजारा धर्मपीठाचे महंत जितेंद्र महाराज राजकारणाच्या आखाड्यात उतरणार आहेत। त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपच्या अनेक नेत्यांची उपस्थिती होती। यावेळी त्यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले। कल्याण लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 1960 मतदान केंद्र मतदानासाठी सज्ज झाली आहेत। एकूण 1012 मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही आणि वेब कास्टिंगची सुविधा पुरवण्यात आली आहे। याशिवाय अंध, दिव्यांग मतदारांना रॅम्प, व्हीलचेअरची व्यवस्थाही करण्यात आली आहे। आदित्य ठाकरेंनी शक्तीस्थळावर जाऊन आनंद दिघेंच्या स्मृतींना अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। अभिवादन केलंय। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ठाणे आणि कल्याणमधील उमेदवारांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरेंनी रॅलीत सहभाग घेतला। नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सभा घेतली। यावेळी जोरदार फटकेबाजी आठवलेंनी केली। संविधानमुळे हिंदू, मुस्लिम, शीख सगळे धर्म व्यवस्थित राहतायत। संविधान जर बदलत असेल तर मी वाटेल ती किंमत मोजेल असं वक्तव्य आठवलेंनी केलं। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी पीए विभव कुमारला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले। स्वाती मालीवाल हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। 13 मे रोजी मालीवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली होती आणि त्यांनी विभव कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले होते। नालासोपाऱ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सभा घेतली। महायुतीचे उमेदवार हेमंत सौरा यांच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतली। इथल्या उत्तर भारतीयांची मतं महायुतीकडे वळवण्यासाठी योगी मैदानात उतरले। अगले 5 वर्ष में आप देखेंगे कि लोग